आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 13. आपला क्वेश्चन नंबर 13 आहे, लाईन PR टचेस द सर्कल ॲट पॉईंट Q. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर. आपल्याला फिगर दिलेली आहे, इथे तुम्ही ती फिगर काढून घ्या. मी आता काढलेली नाही आहे, आपण रेफरन्ससाठी बुकचा वापर करूया. आपल्याला काय काय शोधायला सांगितलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी आपल्याला, व्हॉट इज द सम ऑफ अँगल TAQ अँड अँगल TSQ. बघूया, TAQ आणि TSQ. आता हे दोन्ही कसे आहेत, क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल्स आहेत, अँगल A अँड अँगल S. मग आपण लिहून घेतलं, अँगल TAQ प्लस अँगल TSQ इज इक्वल टू 180 डिग्री. आपण त्याचं रिझन दिलेलं आहे. क्वाड्रिलॅटरल TAQS इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. देअर अँगल TAQ अँड अँगल TSQ आर अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. दे आर सप्लिमेंटरी. कसं दिसतं आपल्याला, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिसतो आहे. ज्या पॉईंटपासून सुरुवात झाली तिथेच येऊन हा पुन्हा परत क्वाड्रिलॅटरल संपलेला आहे. तर आपण काय म्हणणार आहोत, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणणार. जो तो सर्कलवरती असतो तो आपण त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. आणि त्यामध्ये अपोजिट अँगल्सचे आहेत, त्याची सम कशी असते, 180 असते किंवा दे आर सप्लिमेंटरी. ओके, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे आपला, अँगल AQP. Find the angles which are congruent to angle AQP. Angle AQ congruent to which angle. आता आपण लिहून घेतलेला आहे अँगल AQP. AQP आपल्याला हे काढायचं आहे. ह्याला काय अँगल, कोणता अँगल हा कॉन्ग्रंट येईल शोधायचं आहे. मग आपण लिहिला अँगल AQP इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AQ. कशामध्ये हा आहे बघा, हा या आपल्या आर्कमध्ये आहे AQमध्ये. मग जर ह्या आर्कमध्ये दुसरा कुठलाही अँगल जर येत असेल तर त्याच्यामध्ये तो इन्स्क्राईब होत असेल तर तो सुद्धा अँगल कसा असेल, सेम असेल. मग बघूया कोणता होतो आहे. अँगल AQP इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क AQ. आपण रिझन दिलेलं आहे सेकंड टँजंट थेरम. मग आपण लिहिलं, द मेजर ऑफ अन इन्स्क्राईब अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. आता आपण शोधणार त्याच्याचमध्ये आणखीन कोणकोणत्या इन्स्क्राईब झालेले अँगल आहेत. तर आपण म्हणालो अँगल ASQ. ASQ हा सुद्धा AQमध्येच इन्स्क्राईब झालेला आहे. मग तर आपण लिहिलं अँगल ASQ इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AQ. त्याचप्रमाणे ATQ आहे. ATQ हा सुद्धा त्याच्यामध्येच इन्स्क्राईब झालेला आहे. मग आपण लिहिलं अँगल ATQ इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AQ. देअरफॉर अँगल AQP congruent to angle ASQ congruent to angle ATQ. Angles inscribed in the same arc are congruent. थर्ड क्वेश्चन आहे आपला, which angles are congruent to QTS. QTS angle QTS congruent to which angle. Angle QTS is equal to half of measure of arc QS. Angle QAS is equal to half of measure of arc QS. The measure of an inscribed angle is half of the measure of the arc intercepted by it. Angle SQR is equal to half of measure of arc QS. Tangent second theorem. Therefore, angle QTS congruent to angle QAS congruent to angle SQR. क्वेश्चन नंबर 2 प्रमाणेच क्वेश्चन नंबर 3 पण आपल्याला सॉल्व करायचा आहे. पण आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळेच्या सगळे आन्सर्स लिहायचे आहेत. इकडेही आपल्याला प्रॅक्टिस करावी लागणार आहे, कारण या दोन्हींमधला कुठला तरी एकच आपल्याला कुठले कॉन्ग्रंट ह्याच्या या अँगलला आहेत असं विचारलं जाईल. दोन्ही अँगल्स विचारले जाणार नाही आहेत. आता तरी पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, angle TAS is equal to 65 degree. Find the measure of angle TQS and arc TS.
Angle TAS is equal to 65 degree. Measure of angle TQS and measure of arc TS is equal to what? Angle TAS and angle TQS are inscribed in the same arc, so they are congruent. Therefore, angle TAS congruent to angle TQS equal to 65 degree. Therefore, angle TAS equal to angle TQS is equal to 65 degree. Angle TAS is equal to half of measure of arc TS. The measure of an inscribed angle is half of the measure of the arc intercepted by it. 65 degree into 2 equal to measure of arc TS. म्हणजेच काय झालेलं आहे, measure of arc TS आहे आपला 130 degree. Therefore 130 degree equal to measure of arc TS. फिफ्थ क्वेश्चन आहे आपला त्याच्यामधलाच. If angle AQP is equal to 42 degree and angles SQR is equal to 58 degree, find the measure of angle ATS. सगळे आपण इन्फॉर्मेशन लिहून घेतलेले आहे. अँगल AQP इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AQ. मग आपण लिहिलं आहे 42 इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AQ. मग तो झाला आपला आर्क AQ 84 डिग्री. अँगल SQR इज अ हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क SQ. टँजंट सेकंड थेरम. 58 degree is equal to half of measure of arc SQ. Therefore, arc SQ is equal to 116 degree. Arc AQS is equal to arc AQ plus arc SQ. So it is 84 plus 116. तर त्याची मेजर केला प्लस केल्यानंतर सम केल्यानंतर आन्सर आलेला आहे 200. Therefore, arc AQS is equal to 200 degree. Angle ATS equal to half of measure of arc AQS. The measure of an inscribed angle is half of the measure of the arc intercepted by it. Angle ATS is equal to half of 200 degree. Therefore, angle ATS is equal to 100 degree. आपल्याला जिथे जिथे क्वेश्चन्स विचारलेले आहेत तिथे तिथे काय करायचं आहे, आपल्याला स्क्वेअर टाकून घ्यायचा आहे. आपल्याला ATS विचारला होता आणि काय आपल्याला विचारलेला होता नाही, आपल्याला फक्त ATSच विचारलेला आहे. चौथ्यामध्ये आपल्याला मेजर ऑफ आर्क TS विचारलेला होता आणि मेजर ऑफ अँगल TQS विचारलेला होता. त्यामुळे आपण TQSला पण 65ला हे करूया. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कुठले अँगल्स कॉन्ग्रंट आहेत ते विचारलेले होते. त्यामुळे त्याला कॉन्ग्रंट दिलेलं आहे, त्याला आपण अशा प्रकारे आपण आपली उत्तरं छान पद्धतीने रिप्रेझेंट करायची आहेत. क्वेश्चन नंबर 14 पाहूया आता. O is the center of a circle chord PQ congruent to chord RS. If POR is equal to 70 degree and arc of RS is equal to 80 degree, find 1, 2, 3. बघूया, आपण दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे, फिगर काढून घेतलेली आहे, फाइंड लिहून घेतलेलं आहे. सोल्युशन द्यायला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काढूया. आपल्याला फर्स्ट काढायचा आहे मेजर ऑफ आर्क PR. आता PR कसा दिसतो आहे, सेंटर अँगल आहे PR सुद्धा. ओके, मग अँगल POR इक्वल टू आर्क PR का, तो सेंटर अँगल आहे. मग PORचं जेवढा असेल आपली मेजर तेवढीच आपली आर्क PRची असेल. मग आपण लिहिलं द मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. देअरफॉर 70 डिग्री इज इक्वल टू आर्क PR. सेकंड क्वेश्चन बघूया. इट इज मेजर ऑफ आर्क QS शोधायचा आहे. QS शोधायचा आहे. म्हणजे आता आपल्याला सगळ्यामधून हा काढून, कारण PR कळलेला आहे, RS काढावा लागेल, PQ काढावा लागेल, काहीतरी असं काहीतरी करावं लागेल. मग आपल्याला आर्क ऑफ QS माहिती पडेल. बघूया आपण कसा काढता येईल तो. मी ते आपण लिहून घेतलं आहे. कॉर्ड PQ इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड RS गिवन. Therefore, arc PQ equal to arc RS because corresponding arcs of congruent chords of a circles are congruent. Therefore, arc PQ is equal to 80 degree.
आर्क क्यू एस प्लस आर्क आर एस प्लस आर्क पी आर प्लस आर्क पी क्यू equal to 360 degree. Measure of a complete circle is 360 degree. आर्क क्यू एस प्लस आर्क आर एस किती सांगितलेला आहे आपल्याला 80 डिग्री. आर्क त्याच्यानंतर आहे आर्क पी आर पण शोधलेला आहे 70 डिग्री. त्याच्यानंतर आहे आर्क पी क्यू तो आपल्याला शोधून काढला आता 80 डिग्री. 80 प्लस 80 160 160 प्लस 70 इज इक्वल टू 230. आर्क क्यू एस प्लस 230 डिग्री. 230 360मधून मायनस झाले. देअरफॉर आर्क क्यू एस इज इक्वल टू 130 डिग्री. आता आपला थर्ड काढायचा आहे मेजर ऑफ आर्क क्यू एस आर. आर्क क्यू एस प्लस आर्क आर एस इज इक्वल टू आर्क क्यू एस आर. 130 डिग्री प्लस 80 डिग्री equal to RQSR. Therefore 210 are equal to RQSR. Square. संपलं.